नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गूगल फॉर्म कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल। त्यासाठी सर्वप्रथम आपण गूगल क्रोम हा वेब ब्राउझर ओपन करणार आहोत। गूगल क्रोम हा वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये ऑन द राईट टॉप कॉर्नर 9 डॉट आपल्याला दिसतात। या 9 डॉटमध्ये म्हणजे हा एक प्रकारे मेनू बार आहे। यामध्ये गूगल कडून प्रोवाइड केलेले वेगवेगळे ॲप आपल्याला दिसतात, जसे की जीमेल, ड्राइव्ह, क्लासरूम, डॉक्युमेंट, स्लाइड, शीट। तर इथे एक गूगल फॉर्म आहे। जर इथे दिसत नसेल तर आणखी तुम्ही खाली खाली या, स्क्रोल डाऊन करा, इथे तुम्हाला गूगल फॉर्म दिसतील। हा पर्पल कलर मध्ये एक आयकॉन या ठिकाणी 3 डॉट आणि 3 लाईन्स या ठिकाणी दिसतात, ते या ठिकाणी तुम्ही क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो, गूगल फॉर्म द्वारे आपण लोकांकडून माहिती भरून घेऊ शकतो। या ठिकाणी ऑलरेडी मी यापूर्वी काही क्विज, त्यानंतर काही ऑनलाईन एक्झामिनेशन असेल किंवा काही सर्वेचं क्वेश्चनायर असेल, आपण MCOM साठी क्वेश्चनायर सुद्धा या ठिकाणी तयार करू शकतो। इवन संशोधनासाठी लागणारी जी प्रश्नावली आहे आपण ऑनलाईन पद्धतीने भरून देऊ शकतो। आज अनेक मॉलमध्ये आपण गेल्यानंतर त्यांचा एक फीडबॅक फॉर्म येतो आणि तो फीडबॅक फॉर्म या गूगल फॉर्मद्वारे बनवला जातो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथे फॉर्म्स असा आलेला आहे। नवीन फॉर्म तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हा गूगल फॉर्म ओपन करायचा, पण त्या अगोदर तुमचं जीमेलला लॉग इन केलेलं असलं पाहिजे। जर नसेल तर तुम्ही जीमेलला लॉग इन करा। इथे प्लसचं चिन्ह दिसतंय, या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे 3 ऑप्शन्स तुम्हाला दिसतात, एक क्वेश्चन्स, रिस्पॉन्सेस आणि सेटिंग्स। सर्वात महत्त्वाचं, आपण फॉर्म कशासाठी बनवतोय। उदाहरणार्थ आपल्याला विद्यार्थ्यांकडून त्यांनी वाचत असलेले काही फीडबॅक किंवा आपल्याला सर्वेचा फॉर्म बनवायचा असेल तर या ठिकाणी आपण तसं टाईप करूया, सर्वे फॉर रीडिंग हॅबिट। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही काय सर्वे करणार आहात त्याची विस्तृत माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे, किंवा तुम्ही इथे लिहू शकता, डिअर स्टुडंट्स, प्लीज फिल द क्वेश्चनायर म्हणजे प्रश्नावली फॉर सर्वे ऑफ रीडिंग हॅबिट्स ऑफ BCom स्टुडंट्स। यामध्ये खाली आल्यानंतर इथे अनटायटल्ड क्वेश्चन्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत। नंबर 1, माहिती गोळा करताना आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव पाहिजे, म्हणजे आपण या ठिकाणी नेम ऑफ द स्टुडंट असं तुम्ही लिहा। हे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता। आणि करण्यासाठी इथे मॅटर सिलेक्ट करा, बोल्डचं बटन दाबा, म्हणजे हा प्रश्न आलाय, नेम ऑफ द स्टुडंट। आता विद्यार्थ्यांना याची माहिती टाईप करायची आहे, त्यासाठी ही माहिती आपल्याला कशी पाहिजे यासाठी काही इथे मेनू आहेत। तर शॉर्ट आन्सर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे, कारण आपण नाव 2-3 शब्दांमध्ये देणार आहोत। तर इथे आपण काय करूया, शॉर्ट आन्सर असा ऑप्शन आपण निवडूया। आणि नाव कंपल्सरी असल्यामुळे या ठिकाणी रिक्वायर्ड म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला हा फॉर्म भरावाच लागणार आहे। दुसरा प्रश्न, इथे ॲड क्वेश्चन असं दाबा। नंबर 2, त्याच्यानंतर इथे त्यांचं क्वालिफिकेशन तुम्ही घेऊ शकता, क्वालिफिकेशन QUALIFICATION। क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी काही ऑप्शन देऊ शकता जेणेकरून विद्यार्थी ते सिलेक्ट करतील। त्यासाठी आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन, मग या ठिकाणी 10वी असेल तर SSC म्हणूया आपण, 12वी असेल तर HSC म्हणूया आपण, ग्रॅज्युएट असेल तर अंडर ग्रॅज्युएट असं आपण लिहूया, अंडर ग्रॅज्युएट, आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MA MCOM असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट। ओके, तर अशा पद्धतीने
आपण विद्यार्थ्यांची माहिती गोळा करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त काही क्वालिफिकेशन असेल, कोणी डॉक्टरेट असेल किंवा एखादा डिप्लोमा झाला असेल तर इथे आपण ॲड अदर हा ऑप्शन देऊ शकतो. हा प्रश्नसुद्धा कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने आपण आणखी पुढचे प्रश्न या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्यासाठी इथे प्लसचं बटन आहे. या प्लसच्या बटनावर क्लिक करा. प्रश्न क्रमांक 3 जेंडर म्हणजे आपल्याला मुलं किती, मुली किती हे पाहण्यासाठी परत इथे आपण हाच बॉक्स घेऊया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी लिहूया मेल अँड फिमेल. इथे फिमेल, मेल आणि फिमेल असे 2 ऑप्शन या ठिकाणी घेऊया. हा सुद्धा प्रश्न कंपल्सरी आहे. पुढचा आपल्याला प्रश्न घ्यायचा असेल तर इथं आपण ॲड क्वेश्चन म्हणायचं. चौथा प्रश्न आहे डू यू रीड न्यूजपेपर. मग इथे याचं उत्तर येस किंवा नो या ऑप्शनमध्ये येणार आहे. म्हणून इथे आपण काय टाईप करूया येस आणि खाली नो. हा प्रश्नसुद्धा आपल्याला कंपल्सरी आहे. आता जर एखादा विद्यार्थी न्यूजपेपर वाचत असेल तर आपण त्याला पुढचा प्रश्न विचारूया. शेवटचा प्रश्न 5वा विच टाईप ऑफ न्यूजपेपर यू रीड. म्हणजे तुम्ही कोणता न्यूजपेपर वर्तमानपत्र वाचताय, त्याच्यामध्ये इंग्लिश किंवा मराठी. आणि जर दोन्ही वाचत असेल मग इथे आपल्याला दोनही ऑप्शन देण्यासाठी इथे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या ऐवजी इथे आपण वेगळ्या पद्धतीचा फॉर्मॅट घेऊया. इथे चेक बॉक्स म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी इथे काय करायचं त्याला टिक करायचं आहे इंग्लिश मराठी. म्हणजे जे विद्यार्थी इंग्लिश न्यूजपेपर वाचतील ते त्याला टिक करतील, जे मराठी वाचतील ते त्याला टिक करतील, जे दोनही वाचतील ते त्याला क्लिक करतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त एनी अदर म्हणजे कोणी हिंदी वाचत असेल, गुजराती वाचत असेल किंवा तेलुगू वाचत असेल तर ते या विद्यार्थी या ठिकाणी तो ऑप्शन लिहितील. हे सगळे प्रश्न तयार झाल्यानंतर इथे रिस्पॉन्सेस म्हणजे आत्तापर्यंत कुणीही गुगल फॉर्म भरलेला नाही. जेव्हा हा फॉर्म तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना शेअर करणार आहात त्यावेळेस इथे तुम्हाला रिस्पॉन्सेस दिसतील आणि ते रिस्पॉन्सेस एका एक्सेल शीटमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मला काय नाव द्यायचं आहे, इथे अनटायटल्ड फॉर्म असं दिसतं आहे. तर इथे फक्त क्लिक करा. ॲटोमॅटिकली या सर्वे क्वेश्चनरचं हेडिंग या ठिकाणी आलेलं आहे, सर्वे फॉर रीडिंग हॅबिट्स. सेटिंग्समध्ये जा. तिसरा ऑप्शन आहे इथे सेटिंग्समध्ये रिस्पॉन्सेस, मॅनेज हाऊ रिस्पॉन्सेस आर कलेक्टेड अँड प्रोटेक्टेड. हे यामध्ये आणखी बरेच ऑप्शन्स आहेत. आपल्याला प्रॅक्टिकलसाठी फक्त गुगल फॉर्म कसा बनवायचा हे आपण आज शिकलेलो आहोत. आणि या फॉर्मची लिंक, हा फॉर्म मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर कसा दिसेल यासाठी इथे प्रिव्ह्यू बटन आहे. याला काही थीम आपल्याला म्हणजे त्याचा रंग बदलायचा असेल, बॅकग्राऊंड बदलायचा असेल तर इथं थीम आहे. हे थीमसुद्धा तुम्ही काय करू शकता, बदलू शकता, कलर बदलू शकता. इथे आपण ऑरेंज कलर घेऊया. त्याच्यानंतर इथे तुम्हाला हा फॉर्म कसा दिसेल यासाठी क्लिक करूया प्रिव्ह्यू. हा फॉर्म विद्यार्थी लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये भरू शकतात. पण भरण्यासाठी आपल्याला याची लिंक जनरेट करावी लागेल. आपण इथे पुन्हा प्रिव्ह्यू मोडला येऊ आणि इथे लिंक हा जो आयकॉन आपल्याला दिसतोय याला आपण क्लिक करूया. द फॉर्म इज अनपब्लिश्ड. त्यामुळे आपल्याला लिंक घेण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म पब्लिश करावा लागेल. आपण फॉर्म पब्लिश करूया. पब्लिश केल्यानंतर इथे पब्लिश या बटनला आपण क्लिक करूया. एकदा पब्लिश झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, लिंकला जायचं आहे. इथे कॉपी लिंक
ही लिंक मोठी दिसतीये, याला तुम्ही शॉर्ट करू शकता. ही लिंक शॉर्ट करा, कॉपी करा आणि तुमच्या WhatsAppला किंवा ईमेलला तुम्ही ती पाठवा. धन्यवाद.